अंकलीत 6 रोजी तालुकास्तरीय मंदिर व विश्वस्त परिषद. गुरुप्रसाद गौडा यांचं प्रतिपादन. संस्कृती टिकवण्यासाठी देवस्थान बचाव करण्याचं कार्य करण्यात येत आहे. देवस्थान ही धर्मशिक्षण केंद्रे म्हणून उदयास यावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकार हिंदू मंदिरांबाबत बेकायदेशीर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असून हिंदू मंदिरे आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कर्नाटक मंदिर मठ आणि धार्मिक संस्था सनातन संघाच्या वतीनं अंकली येथील शिवालय येथे चिकोडी उपविभागातील चिकोडी, रायबाग, कागवाड, अथनी व गोकाक विभागातील मंदिरे व विश्वस्त यांच्या तालुकास्तरीय हिंदू धर्म जागृती व परिषदेचे दिनांक 6 रोजी आयोजन करण्यात आलं असल्याचं गुरुप्रसाद गौडा यांनी सांगितलं. अंकली येथील शिवालय अनुभव मंडप मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिदानंद बसप्रभू कोरे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की अलीकडच्या काळात सरकार मंदिरांचं सरकारीकरण, मंदिरांच्या जमिनी लूट, देवाच्या निधीचा गैरवापर अशी अनेक गैरकृत्य करत आहे. त्यामुळे मंदिरांचं पावित्र्य जपण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि कर्नाटक मंदिर मठ व धार्मिक संस्था महासंघ संयुक्त आश्रय खाली 6 रोजी अंकली येथील शिवालय अनुभव मंडप येथे तालुकास्तरीय परिषद संपन्न होणार असून यामध्ये गोकाक, चिकोडी, रायबाग, मुदलगी व बेळगाव तालुक्यातील 300हून अधिक धर्मप्रेमी, पुजारी, लोकप्रतिनिधी, वकील व धार्मिक विचारवंत सहभागी होणार असल्याचं सांगितलं. CBKSS कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे बोलताना म्हणाले की राज्य सरकार हिंदू मंदिरांना लक्ष्य करून हिंदू संस्कृतीला हानी पोहोचवत आहे. मंदिरांमध्ये भाविकांनी दिलेलं दान मंदिर आणि हिंदू धर्माच्या विकासासाठी वापरलं जात नसून अन्य धर्माच्या विकासासाठी वापरलं जात आहे. यावरून सरकारचे सावत्र राहायची वृत्ती दिसून येते असं ते म्हणाले. यावेळी CBKSS कारखान्याचे संचालक भारतेश बनवणे, पंचमसाळी समाजाचे नेते सिद्धगौंडा पाटील, गिरिजा पाटील आदींसह अनेकांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेचं स्वागत व आभार व्यंकटेश नाईक यांनी मानले. अलका रोडे.